झी 24 तास एक पाऊल पुढे। एक तरी शंकराचार्य आले का? वार्षिक 4 फीटाच्या शंकराचार्याने हात उंचावून धावत द्यायला पाहिजे होतं रायगडाकडे की राजा आमचा आशीर्वाद आहे, आमचा तुला आशीर्वाद आहे, केवढं मोठं काम केलंस तू. एकाही शंकराचार्याने लक्ष दिलं नाही. ही केवढी मोठी चूक आहे, वैचारिक क्षेत्रातली ही चूक नाही का? हा विचार आजही पण आपण करायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की 1490 मध्ये ज्यावेळेला पहिलं गलबत किनाऱ्याला लागलं, पश्चिम किनाऱ्याला भारताच्या कार्यकतला, आणि त्यावेळेला ते पोर्चुगीज लोक आत गेले. तपशील सांगायला आपल्याला इतका वेळ नाही आहे, परंतु त्यांनी आमचा राजा होता, त्याचं नाव होतं सामुद्रीन. पोर्चुगीजांनी त्याचा उल्लेख केलाय झामोरीन. ते झामोरीन म्हणजे सामुद्रीन, संस्कृत प्रचुर असा तो शब्द आहे. आणि त्याचा अपमान केला या पोर्चुगीजांनी. 6000 मरण आलेली माणसं आमचा अपमान करतात. त्यांची हिंमत होते. 1490 मध्ये पोर्चुगीज इथं आले. काही काळ इथे ते थांबले, राहिले इथे, पण त्यांच्या महत्वाकांक्षा लक्षात आल्या. शिवाजी महाराजांच्या शब्दात सांगायचं असेल तर हे इकडे येतात ती, बंद नरोध नेतात ती, स्वमताचा आग्रह धरतात ती. स्वमताचा आग्रह म्हणजे स्वतःचा धर्म प्रसारित करण्याचा आग्रह. तो एक रूपाचा हात. राजांनीही काही केलं नाही आणि धर्मसत्तेनेही काही केलं नाही. आमच्या विवेक सत्ता आणि दंड सत्ता गाफील राहिल्या. इंग्रजांशी पहिला संघर्ष शिवाजी महाराजांचा कधी झाला? इंग्रजांनी जेव्हा पन्हाळ्यावर तोफा स्वतःचं निशाण लावून लावलं, तर तो पहिला संघर्ष तिथं पहिला ती म्हणजे काय झालं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, म्हणून फार बोलावं लागणार नाही मला. म्हणजे तो विषय विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नाही. या पन्हाळगडाला सिद्धी जोहरचा वेढा पडला. सिद्धी जोहर ॲबिसिनियन आहे, विजापूरचा सरदार आहे. सलामत खान अशी त्याला पदवी आहे. अतिशय कर्तबगार वंश आहे. यात सगळं काय आलं, अतिशय कर्तव्य. अफजल खान पेक्षाही त्याच्यामध्ये लष्करी दृष्टीनं अतिशय महत्वाचे असे गुण त्याच्यामध्ये आहे. शिवाजी महाराज त्याच्याबद्दल काय बोलतात ते सांगू का? शिवाजी महाराज त्या सिद्धी जोहरबद्दल असं म्हणाले की इतका शहाणा, इतका उत्तम दर्जाचा सेनापती या आदिलशहाला कळलाच नाही. आदिलशहाचा सेनापती होता तो सिद्धी जोहर. तर भारताचे उद्गार आहेत, शिवभारत काढून पहा, त्यात आहेत. 20 देऊन मारले. हो, ते पुढचं आहे, पण त्याला मारला, बरोबर आहे. परंतु इतका मोठ्या कर्तृत्वाचा हा सेनापती, आणि त्यांनी पन्हाळ्याला वेढा घातला. पण पन्हाळ्याला वेढ्यात त्याचं सैन्य होतं सुमारे 60,000. पन्हाळ्यावरती शिवाजी महाराजांचं सैन्य 2,500. आता 2,500 विरुद्ध 60,000 म्हणजे काय झालं? पण त्या सिद्धी जोहरनं अतिशय शहाणपणाचा तो वेढा चालवलेला होता. आणि त्याला असं दिसलं की आपल्याजवळ ज्या तोफा आहेत त्या तोफांची रेंज जरा कमी पडते, आपण जरा चांगल्या दर्जाचा तोफा आणल्या पाहिजे. म्हणून या सिद्धी जोहरनी आपला एक वकील हा राजापूरला पाठवला. राजापूर म्हणजे कोकणातलं राजापूर. आणि तिथं ईस्ट इंडिया कंपनीची वखार होती, आता पडकी आहे पण ती होती. आणि त्याचा जो मुख्य होता त्याचं होतं हेनरी रिव्हिंग्टन. त्यांच्याकडे या सिद्धी जोहरनी आपला वकील पाठवला आणि त्यांनी विनंती केली की आमचा पन्हाळ्याला वेढा पडलाय, म्हणजे सिद्धी जोहरचा, विजापूरकरांचा वेढा पडलाय, शिवाजी आत अडकलाय, तुम्ही तुमच्या लांब पल्ल्याच्या तोफा द्या, काय किंमत असेल, पैसा असेल तो देतो. त्याचं हेनरी रिव्हिंग्टन तो जो मुख्य होता ना, तो अति महत्वाकांक्षी, म्हणजे जरा जास्तच होता. तारीख 1 एप्रिल 1660 या दिवशी तो वकील आलेला होता राजापुरात. झी 24 तास एक पाऊल पुढे.